कोकणातील अंजर्ले गावामध्ये कड्यावरचा गणपती हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे हे मंदिर पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. खास करून मुंबईहून या अंजर्ले गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच आहे. या गावामध्ये प्रत्येक घराच्या मागे नारळी पोफळीची बाग आणि त्याच्या मागे समुद्र असून या गावामध्ये या अंजर्ल्याच्या कड्यावरील गणपतीसाठी खाली चालत येणाऱ्या लोकांच्यासाठी पायऱ्याचा रस्ता असून साधारण पायऱ्याने आपण आलो तर आपल्याला 15 ते 20 मिनटात आपण वर येऊ शकतो आणि जर गाडी घेऊन आलो तर आपल्याला मळणावळण्याच्या रस्त्याने देखील 15 ते 20 मिनटे लागतात. तर आता हे सर्व लोक या गणपतीच्या मागे जो चालत येण्यासाठी रस्ता आहे तो रस्ता चढून आल्यानंतर तिथे गणपतीचे पाय उठलेले आहेत आणि हे दगडावर पाय उठलेले पाहण्यासाठी लोक खास करून जातात. तर खूप सुंदर असं हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून इथे समोर पाहतात हे गणपतीचे उठलेले पाय आहेत आणि तिथे छोटंसं मंदिर बांधलेलं आहे आणि इथून खाली पायऱ्या उतरून गेलं की आपण गावामध्ये जातो. वरून पाहिलं तर संपूर्ण आपल्याला नारळाची झाडंच दिसतील, पण त्या झाड्यामध्ये लपलेलं अंजर्ले गाव एक छोटंसं टोमदार असं खेडेगाव असून या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे संपूर्ण पूर्वीचे जे निसर्ग सौंदर्य आहे ते टिकवून ठेवलेलं आहे आणि जो काही आपल्याला खेडेगावात राहण्याचा आनंद असतो तो या गावामध्ये आपल्याला निश्चितच मिळतो. तर असे हे अंजर्ले गावातील कड्यावरच्या गणपतीचं मंदिर आहे आणि खास करून पर्यटक इथे भेट देतात आणि खूप सुंदर असं हे वरून आपल्याला या गावाचं आणि समुद्राचं दृश्य पाहायला मिळतं. तर असं हे नैसर्गिक वरदान लाभलेलं कोकणातील अंजर्ले गाव प्रत्येकानं जरूर इथे भेट द्यावी आणि हे कड्यावरचं गणपतीचे मंदिर देखील आपण पाहावं. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करावा. धन्यवाद. या अंजर्ले गावातून परत जाताना पूल ओलांडल्यानंतर आपल्याला इथे वरून जे दृश्य दिसतं ते देखील अवर्णनीय असं या गावाचं दृश्य आहे आणि तो एक व्ह्यू पॉईंट आहे. तर तो देखील आपण पाहू शकता. त्याला आज ते आम्हाला पैसे देणार नाही सगळ्यांचे. कालच्या आमची त्यांनी पैसे मागवलेत ना. आज आम्हाला आजचं आम्ही सकाळी वेळेला देणार नाही. त्यांना नाही. सकाळी वेळेला अंजर्ले गावातून दापोलीकडे जाताना पूल ओलांडल्यानंतर एका वळणावर आपल्याला हा पॉईंट आहे आणि इथून आपल्याला खाली समुद्र आणि अंजर्ल्याचा समुद्रकिनारा खूप छान असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं.